आणि 1980 साली त्र्यंबकेश्वरी कुंभमेळा असल्यामुळे जनार्दन बाबा पुन्हा त्र्यंबकेश्वरला आले। आश्रमात कुंभमेळ्याची तयारी चालू झाली। दररोज साधू भोजन, आखाड्याचे महंत, ठाणापती सर्वांना यथोचित दक्षिणा देऊन, वस्त्र देऊन बाबांना नमस्कार करायचे। जनार्दन स्वामींची ही साधू परंपरा चालू राहावी म्हणून जनार्दन स्वामींची जी जटाधारी मंडळ आहे, शिष्य मंडळी आहे, त्यांना आखाड्यामध्ये पंचगुरूंनी दीक्षा दिली। जनार्दन बाबांना खूप आनंद झाला। बाबांनी जुना आखाडा व देवता यांच्यासह शाही स्नान केले, सर्वांचे दर्शन घेतले। या कुंभमेळ्यात जनार्दन बाबांनी जवळजवळ आश्रमात 4 महिने खूप अन्नदान केलं। वेळ प्रसंगी विरक्त साधू मंडळींना, संन्यासींना स्वतः पोळ्या लाटून दिल्या आणि साधू संन्यासांची भोजनाची व्यवस्था केली। कुंभमेळा झाला, पुन्हा नाशिकला आले। 1980 साली नाशिक आश्रमाचे खोल्याचे काम पूर्ण झाले आणि या आश्रमात श्री माधवगिरी बाबांची नियुक्ती केली। त्यानंतर औरंगाबाद येथील बाप्पासाहेब वकील, चव्हाण साहेब मुख्य मंडळी बोलून जनार्दन बाबांनी ट्रस्टीड बनून त्यांच्या इच्छेनं 9 ट्रस्टीची निवड केली। माननीय धर्मदाय आयुक्ताकडे पब्लिक ट्रस्ट म्हणून नोंद केली। नाशिक, त्र्यंबकेश्वर, वेरूळ अशा स्थानाचा ट्रस्ट केला। ट्रस्ट करताना सह्या कराव्या लागतात, त्याही अधिकाऱ्यासमोर। श्री बाबाजी तर जाऊ शकत नव्हते। त्या जिल्हा अधिकाऱ्याला श्री बाबाजीकडे बोलवण्यात आलं, परंतु ते येत नव्हते। त्यांना बाबांची ओळख करून दिली। बाबा नेहमी जनतेची सेवा करत आहे, अपंग आहे, इकडे येऊ शकत नाही। आणि बऱ्याच विनंतीवरून ते अधिकारी बाबाकडे आले। सर्व ट्रस्टी श्री बाबाजीजवळ बसले। ते अधिकारी साहेब बाबाजींना सांगत होते, या स्टॅम्प पेपरवर सह्या करा। एवढ्यात एक जीप गाडी तेथे आली। त्या गाडीतून बेशुद्ध तरुण मुलाला घेऊन काही मंडळी बाबाकडे आले। मुलाला साप चावलेला होता। मुलगा बेशुद्ध झालेला, जवळजवळ लाकडासारखा ताईट झालेला होता, मरण अवस्थेतला आलेला होता। त्यांच्या नातेवाईकांनी बाबाला सांगितलं, बाबा आमच्या मुलाला वाचवा। हा सर्व प्रकार ते अधिकारी साहेब पाहत होते। तेव्हा श्री बाबाजी साहेबांना सांगितलं, म्हणाले, साहेब तुमचे 2-3 मिनटं मी घेतो, या मुलाला विभूती देतो। श्री बाबाजींनी दिलेली विभूती मुलाच्या कपाळाला लावली, थोडी तोंडात टाकली। लगेच मुलगा ताडकन उभा राहिला, उठून बसला, की बाबाजींना पाहायला लागला। त्यांनी सर्वांनी दर्शन घेऊन निघून गेले। त्यानंतर सर्व स्टॅम्प पेपरवर श्री बाबाजींनी सह्या केल्या। साहेबांनी श्री बाबाजींना वाकून नमस्कार केला, नारळ फळाचा प्रसाद दिला, विभूतीची पुडी दिली आणि सांगितलं, बाबा दिव्य अनुभव आम्ही तुमच्या समोर पाहिला, आमच्या डोळ्यांनी हा अनुभव पाहिला। आपण दिव्य आहात, भव्य आहात। अशी अनेक लीला बाबांनी केली। विडी माणसं झालेली या विभूतीनं नीट झाली। घुमाऱ्या बाह्या, भूत लागलेल्या बाह्या नीट झाल्या। नंतर जनार्दन स्वामी टुनकी, तालुका वैजापूर, जिल्हा औरंगाबाद येथे गेले। जमीन घेतली, सपाटीकरण करून बंधाऱ्याजवळ विहीर खोदून टुनकीच्या माळावर द्राक्षबाग, ऊस पिकवला, मोसंबीच्या बागा लावल्या। त्याचबरोबर वेरूळ येथील गुरुकुलातील या गुरुकुलाची विद्यालयाची एक शाखा उघडून गोरगरीब मुलासाठी शाळा व वसतिगृह काढली।
या ठिकाणी अनेक चमत्कार बाबाजींनी करून दाखवले। बाबांची कुटिया भंडारघर तयार झालं। दररोज नित्यनियम विधी पूजा आरती चालू झाली। या ठिकाणी बाबांच्या सेवेत श्री मधुगिरी बाबा, श्री रमेशगिरी बाबा, सुभाषगिरी बाबा, गुलाबगिरी बाबा, अनेक साधू महात्मा या आश्रमात बाबांची सेवा करायचे, शेतीचे काम बघायचे। त्यानंतर 1984 साली जनार्दन स्वामी गिरणा नदीच्या काठावर उपखेड येथे श्री तुकाराम भाऊ पाटील यांच्या आग्रहानं खानदेश या भागात गेले। कौशल्याबाई यांनी आश्रमासाठी 7 एकर जागा दिली, ती मिळवली। तिथे आश्रम, कुटिया, भंडारघर, गोशाळा, गुरुकुल, शेती असं स्थान निर्माण केलं। त्या ठिकाणी अर्जुनगिरी बाबा हे काम बघायचे। पुढे टोनकीजवळ निमगोंदगाव या गावी शेती घेऊन आश्रमाची स्थापना केली। तेथे श्री पंढरी बाबा आश्रमाचे काम व शेतीचे काम बघायचे। अधूनमधून जनार्दन स्वामी तिथं मुक्कामाला यायचे। काही दिवसानंतर त्या ठिकाणी भोलेगिरी बाबा हे काम बघत। त्यानंतर साकूर तालुका मालेगाव येथे श्री चंद्रराव धोंडू मगर यांनी जमीन दिली। तेथे श्री मौनगिरी मौनेश्वर या भूमीमध्ये भगवान शंकर मौनेश्वराची स्थापना केली। कुटिया, भंडारघर, 2-3 खोल्या बांधून ठेवल्या। त्यानंतर कोल्ही तालुका वैजापूर येथे जमीन घेऊन आश्रम, कुटिया स्थापन केली। अशा अनेक आश्रमाची स्थापना केली बाबांनी। 1985ला पुन्हा नाशिक येथे गोदावरीच्या काठी नांदूर शिवमाळा येथे गोडाजी पाटील क्षीरसागर यांनी आश्रमा मंदिरासाठी जागा दिली। तशी ती जमीन अशी होती की पाय ठेवला की काटा भरायचा। त्या शेतीलगत बाकी मळ्यातील शेतकऱ्यांनी काही जमिनी दिल्या, काही घेतल्या। या ठिकाणी स्वतः जनार्दन बाबा पालखीत बसून भक्तगणासमोर श्रमदानाद्वारे जमीन लेवल केली। तेथे आश्रमशाळा, गोशाळा निर्माण केली। शेती बागायत केली। द्राक्षे, पेरू, घास, ऊस अशी पीक बाबांनी त्या ठिकाणी तयार केली। जनार्दन बाबांची ओळख आता महान तपस्वी, निष्काम कर्मयोगी राष्ट्रसंत जनार्दन स्वामी अशी झाली। त्यांची राहणी अतिशय साधी होती। साधी राहणी व उच्च विचारसरणी असा दिव्य गुण त्यांच्या चरित्रात पाहायला मिळाला। अंगावर साधा बारदान गोनपाट, भगवी वस्त्र परिधान करत, राहण्यासाठी गवताची झोपडी, येणाऱ्या जाणारा श्रमदान, प्रेरणा व परमार्थाची प्रमेय सांगण्याची हातोटी त्यांच्या चरित्रात पाहायला मिळतं। लहान मुलावर खऱ्या अर्थानं सुसंस्कार झाले पाहिजे आणि म्हणून त्यांनी लहान मुलांच्या शिक्षणावर जास्त भर दिला। ठिकठिकाणी गुरुकुल पद्धतीचं शिक्षण सुरू केलं। वसतिगृह, सुसंस्काराच्या इमारती उभ्या केल्या। विशेष वेरूळ, टुनकी, नाशिक, कोपरगाव येथे ज्ञानभक्तीच्या शाळा काढल्या। आपल्या संस्कृतीचे, धर्माचे, ऋषीमुनींच्या सनातन वैदिक धर्माचे, आपल्या धर्म परंपरेनं सकाळ संध्याकाळ प्रार्थना, नित्यनिविधी योग अभ्यास, गीता, भागवत अशा महान धर्मग्रंथाची शिकवण या छोट्या छोट्या मुलांना श्री बाबाजींनी दिली। वेरूळ टुनकी शाळा काढली, शिक्षणाची महिमा वाढली, शिक्षणाची महिमा वाढली। वेरूळ टुनकी शाळा काढली, शिक्षणाची महिमा वाढली। शिक्षणाने भरले आमचे मन हो, आम्हाला पाहिजे स्वामी जनार्दन हो। शिक्षणाने भरले आमचे मन हो, आम्हाला पाहिजे स्वामी जनार्दन हो। शाळा काढली, शिक्षणाचं महत्त्व पटवून दिलं। बाबांचं कार्य दिव्य आणि भव्य होतं। सत्पुरुषाच्या रूपानं सर्वांची मनं जिंकून त्यांच्या उद्धाराचा मार्ग दाखवत होते। सत्कार्यासाठी दानाचा महिमा सांगत, दान, स्नान आणि परमार्थ कसं करावं, परमार्थ कशा संग खातात हे काही माहीत नव्हतं।
आणि ती मंडळी बाबाला म्हणायचे, होतो आम्ही सुरुवातीला फारच मोठे पापी, ध्यास लाविला जनार्दनाने शिवच आमच्या ओटी. होतो आम्ही सुरुवातीला फारच मोठे पापी, ध्यास लाविला जनार्दनाने शिवच आमच्या ओटी. आज चाललं भक्तीच्या वाटे, स्वामी रे स्वामी जनार्दन स्वामी. लाविले त्यांनी आम्हा शिव ध्यानी, स्वामी रे स्वामी जनार्दन स्वामी. 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 जनार्दन बाबांची कीर्ती वाढली ती या विभूतीनं, भस्मानं. कोणीही विभूती बाबाकडून न्यायचे. ही विभूती म्हणजे त्रिविध तापातून मुक्त करणारी अमृत संजीवनी आहे. या विभूतीनं अभक्ताला भक्त बनवलं, अपात्राला पवित्र बनवलं, अपवित्राला पवित्र बनवलं, नास्तिकाला आस्तिक बनवलं, जे दुर्गुणी आहे त्यांना सद्गुणी बनवलं, त्यांचे दुर्गुण दूर केले. या विभूतीनं अनेकांचे रोग पीडा भूतबाधा करणी कवटळ दूर झाले. आणि म्हणून अशा विभूतीचे म्हणजे जनार्दन बाबांचे नित्यस्मरण झालं पाहिजे. जनार्दन बाबांनी समाजातील अनेक व्यसनाधीन वाईट चालीरीती आणि विघातक कृत्य करणाऱ्यांना आपल्या रसाळ वाणीनं अमृतमय बोध देऊन आत्मउद्धाराचा मार्ग दाखवला. हे कार्य करत असताना जनार्दन बाबांना फार त्रास सहन करावा लागला. अनेक घटनांना सामोरे जावे लागले. त्यातूनच आज चांगली सुसंस्कारित माणसं तयार होऊन समाजाला आधार ठरली आहे. जनार्दन बाबांना जनकल्याणार्थ आणि अनेक भक्तांनी पडीत खडकाळ नापीक जमीन दिल्या. बाबाजींनी श्रमदानाद्वारे सपाटीकरण करून तयार केल्या. आजही त्या शेतीमध्ये ऊस, मोसंबी, पेरू, चिक्कू, डाळिंब, घास, द्राक्षे अशा अनेक फळांच्या बागा पाहायला मिळतात. कोणालाही स्वप्नात सुद्धा असं वाटत नव्हतं काशा या जमिनीत खडकाळ पडीत नापीक यात सुजलाम सुफलाम होतील म्हणून. परंतु बाबांनी हे सत्कार्य सर्वसामान्याकडून करून घेतलं. हे सर्व जनसामान्यांना उपदेशक ठरलं. बाबा नेहमी म्हणायचे, रात्रंदिवस कष्ट करा, या काळ्या आईची सेवा करा. कष्ट करी शिवभक्ती करी, भक्तास अमृत बोधक. कोणाचाही द्वेष करू नका, दुसऱ्याला फसवू नका व फसल्याही जाऊ नका. कष्टाचे खा, कष्टाची बरी भाजी भाकरी, तूप साखरीची चोरी नको. दुर्मुखलेला हसू नको आणि रिकामा कधी बसू नको. सदैव कार्यरत रहा, वेळ गमवू नका. सदाचाराने वागा, त्या शिवाचे नाव अखंड घ्या. सदा मस्त रहना, भोले का भजन करना. शंकर भोला भाला, जगाचा पालनवाला, ढवळ्या नंदीवाला, त्रिशूळ डमरूवाला. जिबले तुला काय धंदा, घडीवर भजावे गोविंदा. आणि जनार्दन बाबा त्या बाह्यांना, माणसांना, सर्वांना सांगायचे, बाह्यांनो, माणसांनो म्हणा,
भजन बाबा लोकांना म्हणायला लावायचे। आणि विशेष म्हणजे त्यांना आपल्या ग्रामीण भाषेमध्ये ते सांगत, उठा जागे व्हाना भय आले मोठे, भय आले मोठे, धर्म करा धर्म करा, त्याने देव येतील घरा, त्याने देव येतील घरा। धर्म पांडवाने केला, अंगी देव राबविला, अंगी देव राबविला। धर्माविने नाही गती, धर्मजीवाचा संगती, धर्मजीवाचा संगती। तुका म्हणे ऐसा धर्म, कोण जाणेल त्याचे वर्म, कोण जाणेल त्याचे वर्म। चोरी कधी करू नये, खोटे कधी बोलू नये, खोटे कधी बोलू नये। उद्योगाच्या घरी रिद्धी सिद्धी न पाणी भरी, रिद्धी सिद्धी न पाणी भरी। अंगी नम्रता सदा असावी, रागे कोणावरी भरू नये, रागे कोणावरी भरू नये। ज्यांनी गुरु नाही केला, त्यांचा जन्म वाया गेला, त्यांचा जन्म वाया गेला। जीवनात सद्गुरूला महत्त्व द्या, त्यांच्याकडून अनुग्रह घ्या। ज्यांना काही किंमत नव्हती, जे व्यसनाधीन होते, ते आता जनार्दन बाबांच्या सांगण्यावरून योग्य मार्गदर्शन घेऊन आज प्रतिष्ठा संपन्न झाली आहे। त्यांनी काही अंधश्रद्धेवर चमत्कार केले नाही, तर अनुभवसिद्ध व निष्काम कार्य केले। म्हणूनच हा त्यांचा चालता बोलता दिव्य अनुभव आहे। पिढ्यानपिढ्या दुःख दारिद्र्य विकृत विचार, दुर्वासना दुर्विचार, व्यसनांच्या गर्केत गटांगळ्या खाणाऱ्या हजारो परिवारांना सुसंस्कार सदाचारी जनार्दन बाबांनी बनवले। हे पाहिल्यावर जनार्दन बाबा हर्षभरित होत। मानवाचा जन्म हा स्वैराचार्यासाठी नसून आध्यात्मिक उन्नतीसाठी आहे। आणि म्हणूनच जनार्दन बाबांनी आपले जीवन आयुष्याचा प्रत्येक क्षण परोपकारासाठी, लोकशिक्षणासाठी, लोकजागृतीसाठी जास्तीत जास्त खर्च केला। दिव्य अशी अनुष्ठानाची परंपरा आपल्या महाराष्ट्रात सुरू केली। आतापर्यंत आपल्या संतांनी लिहून ठेवलं व स्वतः आचरणही करून दाखवले, पण प्रत्यक्ष सर्वसामान्याकडून वैदिक धर्माची आणि त्याला सदाचाराची जोड देऊन उत्तम भक्ती करून घेतली, त्यांच्याकडून अनुष्ठान करून घेतलं। हा खरा परमार्थाचा कळस जनार्दन बाबांनी भागवत धर्माच्या मंदिराला लावला आणि त्यांनी खूप मंदिरं बांधले, शिवालय बांधले, आपल्या संपूर्ण महाराष्ट्रात खूप ख्याती केली। माझ्या बाबांची ऐका ख्याती, ख्याती ख्याती, शिवालये बांधिले किती, शिवालये बांधिले किती, शिवालये बांधिले किती। माझ्या बाबांची ऐका ख्याती, ख्याती ख्याती, शिवालये बांधिले किती, शिवालये बांधिले किती, शिवालये बांधिले किती। जाते गावी पिनाकेश्वर, बांधिले पहिले मंदिर,
ख्याती केली अजरामर भक्त ते वर्णिती वेरूळ गावी कृष्णेश्वर समीप वैसवी सिद्धेश्वर भक्त तेथे जमती आपा प्रसन्न ते होई वंदे जनेश्वरानी पारेश्वर वाटे लागी काशी विश्वेश्वर शर्वायेश्वर हृदयेश्वर मंदिर ते लख लखती माझ्या बाबांची ऐका ख्याती 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 शिवालये बांधिले किती शिवालये बांधिले किती शिवालये बांधिले किती शिवालये बांधिले किती जनार्दन बाबांच्या आवडीचं अनुष्ठान यमनियम सप्ताह तरुणांना अनुग्रह देऊन किमान गुरुमंत्राचा 1.25 लाख तरी जप करून जीवनात संसार करून परमार्थ कसा करायचा याचे दिव्य धडे जनार्दन बाबांनी दिले. अनुष्ठानाला आलेले प्रत्येकजण त्यांच्या जीवनामध्ये जे कधीही वाईट स्त्रीकडे पाहणार नाही, वाईट व्यसन करणार नाही, विघातक कृत्य करणार नाही इत्यादी प्रतिज्ञा ते करत. त्यासाठी जनार्दन बाबा नेहमी म्हणायचे, तुमचं मन शुद्ध ठेवा, आचार विचार बाळगा, आईवडिलांची सेवा करा, सतत कष्ट करा, विवेकयुक्त अंतकरण ठेवा. एखाद्या खेडेगावात जनार्दन बाबा जायचे, त्या अगोदर 15 दिवसापासून त्या गावात चैतन्याचे वारे वाहत. गावात भाऊबंदकी, राजकारण, तत्वभिन्नता, मतभेद, पिढ्यानपिढ्या वैर असलेला परिवार या निमित्तानं एकत्र यायचे. ही वैचारिक क्रांती बाबांनी केली होती. ही सर्वसामान्यांना स्वप्नातही जमणार नाही. जनार्दन बाबा शरीर निर्वाहासाठी केवळ थोडेसं दूध आणि खारीक घ्यायचे. 60 वर्ष फलारी राहिले. जनार्दन बाबांचा आचार आणि विचार सदाचार कुठेही पाहायला भेटणार नाही. त्यांनी पाणी व फलार कधी कोणादेखत घेतला नाही. ते नेहमी नदीचे, हापशा, बोरिंग, विहिरीचे ताजे पाणी घेत. फलार एकांतात करत, कोणाचाही दृष्टीस पडणार नाही असा फलार करायचे. अगोदर 2 वेळेस आहुती. फलाहारातील काही भाग प्रसाद ते काही जमिनीवर ठेवायचे, काही विहिरीच्या पाण्यात टाकायचे आणि काही भाग गोग्रास पशुपक्षी कावळ्यांना द्यायचे आणि काही भाग आहुतीत यज्ञकुंडात टाकायचे. उरलेला प्रसाद फलार थोडा घ्यायचे व बाकी विशेष अत्यंत सेवा करणाऱ्या व्यक्तीस ती द्यायची. श्री बाबाजी एखाद्या प्रवासात असताना त्यांच्या गाडीतच ते पूजा करायचे. चारही बाजूंना त्या ट्रकजवळ सेवेकरी बसलेले असायचे. बाबांची ही पूजा चालू असताना कोणी ट्रकला स्पर्श करू नये म्हणून दक्षता घ्यायची, काळजी घ्यायची. एक दिवस पूजा करत असताना बाबा म्हणाले, फेक तिकडे ती पूजा, मला नको. काय झालं काही कळेना. श्री भाऊ पाटील वगैरे त्यांनी बाबांना विचारलं, बाबा काय झालं, काय झालं. बाबा ज्या गाडीत पूजा करतात त्या ट्रकला पतंगाचा दोरा लागलेला आहे बघा. सर्वांनी बघितलं पण कोणाला काही दिसलं नाही, बाबांनाच फक्त दिसलं. सर्वांनी बाबांची क्षमा मागितली. देवा हो, तेवढा आचार विचार सदाचार बाबांचा होता. तीव्र वैराग्य, प्रगाढ ज्ञान, सतत आत्मचिंतन, अनासक पण दयाळू मनोवृत्ती, मुखावर निर्मळ हास्य, जटाधारी भस्मधारी अशी ही मूर्ती नजरेत एकदा तरी बसली, भरली तरी पुन्हा पुन्हा पाहावशी असे हे जनार्दन स्वामी. लाखो भक्तांचं, भाविकांचं मन त्यांच्याकडे आकृष्ट झालं.
असं दिव्य चरित्र जनार्दन स्वामींचं आहे. समाज जीवनाच्या अज्ञान अंधारा काळाच्या अज्ञानाचा नाश करण्यासाठी अहोरात्र तळपणारा हा ज्ञानसूर्य म्हणजेच जनार्दन बाबा. त्यांनी स्थापन केलेले आश्रम मंदिर विशेष जातेगाव वेरूळ, औरंगाबाद पुंतांबा, नाशिक कोपरगाव टुनकी त्र्यंबकेश्वर, साकूर धामाने उखेड निमगाव शिवपुरी आश्रमात जाऊन उर्वरित कामाचा पूर्तता व व्यवस्थापनाची समक्ष पाहणी करत श्री क्षेत्र उगाव खेडे कुट्याजवळ श्री शंकरराव कोले व महाले व इतर भक्तमंडळी यांनी बाबाजींना विनंती केली आणि फार मोठा दिव्य यज्ञ अनुष्ठान सोहळा कार्यक्रम संपन्न झाला. सकाळ दुपार संध्याकाळ जनार्दन स्वामींचं प्रवचन, श्री भाऊ पाटलाचं प्रवचन आणि जनार्दन स्वामींचं प्रवचन चालू झालं. मागं ओव्या श्री शांतिगिरी बाबा म्हणायचे आणि त्याबरोबर पाठीमागं शिष्यगण म्हणायचे. असा हा प्रवचनाचा कार्यक्रम असायचा. बाबाजी 7 दिवस तिथं मुक्कामाला राहिले. त्यांचा मुक्काम कुट्यातच असायचा. जवळच नांदुर्डी हे गाव आहे. गावच्या खेटूनच बाबांची छोटी कुटी आहे. श्री बाबाजी तेथे मुक्काम करत या गावात काही दिवस दररोज कोणी ना कोणी सर्पदंशाने मरत. ही बातमी बाबाजींना माधवगिरी बाबांनी सांगितली. तेव्हा बाबाजी म्हणाले, माधव बाबा, या कुट्यामध्ये बाबा आता स्वतः यज्ञ आहुती देत आहे, पूजा करत आहे. या यज्ञाची विभूती केव्हाही सर्पदंश झालेला माणसाला द्या आणि ती दिल्यानंतर तो माणूस मरायचा नाही. तेव्हापासून त्या गावातील सर्पदंश झालेली व्यक्ती मेलेली नाही आहे. असे शेकडो अनुभव त्या नांदुर्डी गावातील आहे. ही सत्य घटना ही देव. त्याच काळात 1986 साली जनार्दन स्वामी हरिद्वार येथे कुंभमेळ्याच्या निमित्तानं आपल्या भक्त समवेत, शिष्यगणासमवेत यात्रेला गेले. या यात्रेत जाताना अनेक पवित्र नद्याचं, गंगेचं स्नान, समुद्र स्नान, पवित्र पावन तीर्थस्नान, सोमनाथ, द्वारका येथे समुद्र स्नान प्रत्यक्ष जनार्दन स्वामींनी या भक्ताबरोबर, शिष्याबरोबर केलं. देवा, श्रीकृष्णाचं दर्शन प्रत्यक्ष भक्तांना व्हायचं. मातृगया येथे श्री बाबाजींनी म्हाळसाईच्या उद्धारासाठी पिंडदान केलं. सर्व भक्तासमवेत, शिष्यगणासमवेत हरिद्वार कुंभमेळ्याला स्नान करून येताना अयोध्या, काशी, प्रयाग तीर्थ करून सर्व तीर्थ यात्रा संपन्न झाली. पुन्हा बाबा वेरूळ आले. दरवर्षी जनार्दन स्वामी त्र्यंबकेश्वरला श्री निवृत्तीनाथ महाराज यात्रेला जायचे. जाताना गावोगावी पालखी सोहळा, प्रवचन